सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या बजाजनगरमधील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवासनिक मंडळाच्या वतीने जे निरूपणाचा कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे त्याचा आज 6वा दिवस आहे आणि पहिलं सत्र आहे। आत्तापर्यंत परमेश्वराने आपल्याला जे अनादीचे 4 पदार्थ आहेत त्यातला हा जीव पदार्थ त्याचं आपण दोषाचं चिंतन करत आहोत। अनादी अविद्ययुक्त असलेला हा जीव अज्ञानात जातो, अन्यथा ज्ञानात जातो, जीवत्व त्यामध्ये निर्माण होतं आणि मूळ विद्येच्या माध्यमातून अनेक दोष तो जोडत असतो। मग विकार, विकल्प, स्वभाव या दोषाचं चिंतन केल्यानंतर अविधीचं आपण काल चिंतन केलं की आपण कळत न कळत आपल्याकडून धार्मिकता करत असताना परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने बोधाद्वारे आपण जी धार्मिकता करतो त्या धार्मिकतेत करत असताना आपल्याकडून कोणकोणती अविधी घडते आणि ती अविधी कोणती या अविधीचं आपण चिंतन केलं। त्यात बऱ्याच गोष्टीचं आपण चिंतन केला। अनिष्ट सेवा असेल, हिंसा असेल, कीर्तीची अभिलाषा असेल, द्रव्य सेवन असेल, विषय असेल आणि त्याचप्रमाणे देवतांच्या अनुषंगाने, आदिकृतीच्या अनुषंगाने जोही दोषयुक्त आपण अविधी करत आलो तो जो अविधी आहे ह्या अविधीमध्ये आपण बरेच अडकलेलो आहे आणि ह्या अविधीच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये एक भीती, न्यूनगंड, गैरसमज पण असतो। पण जर आपण धर्म समजून घेतला आणि धर्म समजून घेतल्यानंतर धर्म समजून उमजून जर जाणून आपण जर करायला सुरुवात केलो तर आपल्याकडून कळत न कळत होणाऱ्या ज्या अविधी त्या घडण्याची अजिबात शक्यता नाही। चुका अज्ञानापोटी घडत असतात। चुका कोमळ ज्ञानामध्ये बालवयात घडत असतात, परंतु ज्ञानाच्या बाजूने जर आपण परिपक्व झालो, वैचारिक परिपक्वता आल्यानंतर आचाराच्या बाजूने आपण जेव्हा विचार करतो आणि परमेश्वरांनी सांगितलेले हे तत्त्वज्ञान जीवाच्या हिताचं, जीवाच्या भल्याचं हे जसं आहे तसं जर आपण समजून घेतलं तर आपली धार्मिकता नैसर्गिकरित्या म्हणजे स्वभावत होईल आणि त्याच्यामध्ये एक उद्देश, एक भाव निर्माण झाल्यानंतर कोणत्याही अविधीची शक्यता आपल्याकडे निर्माण होणार नाही। ती नॅचरल झाली पाहिजे। आपण कृत्रिमतेने धार्मिकता करतोय, ओढून ताडून करतोय, भीतीयुक्त करतोय, कोणीतरी सांगतंय म्हणून करतोय आणि दृष्टपर करतोय। या सारे कारणं आपल्या अविधीला आहे। तुम्ही दृष्टपर भक्ती करू नका। देवाने सांगितलं दासो पुरे नाही का, आम्ही देवाचे दास आहोत ही भावना तुमच्यासाठी परमेश्वर प्राप्तीला नेणारी आहे। दासो न पुरे नाही का, फक्त मी दास आहे, बाकी दुसरा काही उद्देश नाही। आणि दास जे आहे, जे सेवेकरी आहे, सेवकाला अविधी नाही। देव आपल्याला सिक्युरिटी देतात। सेवक म्हणून जर धार्मिकता आपण करत राहिलो, मी देवाचा दास आहे, मी धर्माचा दास आहे, या परिवाराचा दास आहे, या भावनेने आपण धार्मिकता करत राहिलो तर अविधी घडण्याची शक्यता अजिबात नसते। पण ते नैसर्गिक झालं पाहिजे। आपण बघितलं लोक कशामध्ये अटकतात, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अटकतात का, तर ते अज्ञान आहे। अज्ञानामुळं मग दोष लागतो का काय, मी धर्मापासून दूर जातो का काय, या भीतीनं अधिक आपल्यामध्ये धर्माच्या प्रती असलेला जी भीती आहे ती वाढत राहते। भय आपला स्वभाव आहे आणि ह्या भयाची जर आपली वाढ आपण करत राहिलो कळत न कळत गैरसमजातून, तर परमेश्वराची धार्मिकता आपण करावी की नाही, किती करावी, कशी करावी हे न समजण्यासारखं होतंच। परंतु भयापोटी आपण धार्मिकताही सोडून देतो। नको, खूप कडक आहे, खूप अवघड आहे, हे झालं तर ते होईल, ते झालं तर ते होईल। परंतु परमेश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू आहे आणि दयाळू, मायाळू, कृपाळू असल्यामुळं तो कधी कोपत नाही, कधी लागत नाही, ही सिक्युरिटी आपल्याला आहे। देवतेच्या बाबतीत असं होत नाही। देवताची भक्ती करत असताना, देवतेची भक्तीची विधी करत असताना थोडी चुकी झाली तरी मात्र त्या देवता आपल्याला फटका देऊ शकतात आणि आपण ऐकलेलं आहे। ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाला
विष्णूकडे घेऊन जात होते. ती लीळा मोठी आहे, तुम्हाला माहीत आहे. सांदीपनी ऋषींचे सर्व मुलं त्यांनी पळवलेले होते. त्यांची पत्नी आहे लक्ष्मी, तिनं अभिलाषा निर्माण केली होती की श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन मला व्हावं. त्यामुळं त्यांची भेट होण्यासाठी आणि विनंती तर करू शकत नाही, आदेश करू शकत नाही, मग त्यांनी ती आयडिया वापरली. आणि त्यावेळेस ते अग्निकाष्ठ घेण्याच्या उद्देशाने अर्जुन देव जेव्हा लक्षात आलं की येतं काहीच करू शकत नाही, आणि मग देवानीच पाठराखण केली भक्ताची. या संकटाला देवच धावून आले. आणि मग ज्यावेळेस ते जात होते त्यावेळेस देव स्वतः सांगतात, या पायरीवरती तुम्ही पाय देऊ नका. इथं तुमचे वडील आहे पंडू राजे जे आहे ते ह्या जडत्वाच्या नरकात गेलेले. कारण काय, 100 यज्ञ करायचे होते त्यांना आणि 99 यज्ञ त्यांच्याकडून झाले, एक यज्ञ झालं नाही त्यांच्यामुळं, म्हणून देवतेने त्यांना जडत्वात घातलं होतं. म्हणजे देवतेच्या ठिकाणी चुकीला माफी नाही. आणि इथं किती चुका झाल्या तरी मापच माप आहे. ही जर भावना, हा उद्देश किंवा हा तत्व, परमेश्वराची जी वस्तू आहे ही काय आहे हे जर नेमकं आपण समजून घेतलं तर आपल्या मनातून भीती आपोआपच निघून जाते. भीती राहत नाही. चुकलं प्रसव मोडू शकतो, प्रायचित्त करू शकतो, माफी मागू शकतो. त्यामुळं भीती आपण त्या मनातून जर निघून गेली तर अविधी आपोआपच आपल्या मनातून जाईल. ती अविधी आपल्या मनातून गेली तर आपोआपच आपण विधीकडं एक आत्मीयतेने, आपलेपणाने, परमेश्वरावरती प्रेमाने, आवडीने आपण भक्ती करायला सुरुवात करू. आणि ती भक्ती परमेश्वराला प्राप्त करून आपल्याला देणारी असेल. आणि म्हणून तत्त्वज्ञान जर समजून घेतलं तर अविधी 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 यातून आपोआपच नक्की आपण बाहेर पडतो. पण अविधी ही आपली एक विचारधारा आहे, एक आपली मानसिकता आहे. त्या मानसिकतेतून नकळत प्रमाणात कोणत्याही गोष्टी नसतानाही बऱ्याच गोष्टी आपण करतो. आणि त्यामुळं आपल्या मनामध्ये गैरसमज आणि भीती निर्माण होण्याची शक्यता असते. आचार्यांना असंनिधानाचा निरूपण परमेश्वराने करत असताना हे जे बरेचसे दोष आहे हे सांगितलेले आहे. जीवामध्ये काय दोष आहे, कारण आचार्यांना ती जाणीव होणं, आचार्यांच्या माध्यमातून आपल्याला ती जाणीव होणं, त्या जाणीवेतून दोष आपल्याला कळणं, त्या दोषातून आपण बाहेर पडून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपला जीवन प्रवास आपण निर्माण करणं, आत्मविश्वासाने ती प्राप्तीच्या अनुषंगाने तो प्रवास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून परमेश्वराने असंनिधान निरूपण करत असताना आपल्याला हे परमेश्वरांनी स्वतः श्रीमुखी सांगितलेलं आहे. दिलेलं आपल्याला माहिती आहे, देवाविन काही धर्म असतो का, हे आचार्य म्हणतात. आणि देवानी ते मान्य केल्यानंतर पूजनीय माईम भटांच्या निमित्ताने असंनिधानाचा निरूपण करत असताना हे तत्त्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. पुढचं जे दोष आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यात आपण सारेच अडकलेले आहोत. आलंबन म्हणजे आधार, कोणाचा तरी आधार आपल्याला हवा असतो. आलंबन, आपण अडकलेलो आहे. खरं म्हणजे ह्या आलंबनामध्ये आपण प्रत्येक व्यक्तिपरत्वे त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या विचारानुसार, त्याच्या अवस्थेनुसार अडकलेला असतो. आता हा परमेश्वराने आपल्याकडून अपेक्षा काय केलेली आहे, निरावलंबतेची. निरावलंब व्हा म्हटलं, आस्तिपरीचं सूत्र आहे. निरावलंब व्हायला लावलं आहे आणि आपण आलंबनात अडकलेलो आहे. म्हणजे उलट आहे हे लक्षात घ्या. आपण आलंबनात आहे आणि देव म्हणतात यातून निघा, निरावलंब हो. आता आलंबनाशिवाय आपण राहू शकत नाही, जगू शकत नाही. आणि निरावलंब व्हायचं तर ती किती मोठी प्रक्रिया असू शकते. परंतु निरावलंब होणं म्हणजे काय, कोणाचाही कशाचाही आधार नसताना, आधार न घेता फक्त आणि फक्त परमेश्वराचा आधार घेणं, परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवणं. आणि ते वास्तविक आपण जर विचार केला तर तेच उपयोगाचं आहे. कारण ज्याच्यावरती आपण आधार ठेवतो, ज्याच्यामध्ये आलिंबन करतो, त्याची काही गॅरंटी नसते. आज कोणीच कोणाची गॅरंटी घेऊ शकत नाही. जीव स्वार्थी आहे. या अनुषंगाने त्याच्यामध्ये वंचकत्व दोष आहे, पुढं आपण बघणार आहोत.
मतित्रय आहे आणि त्याच्यावरती जीवानी जीवावरती ठेवलेला भरोसा हा अजिबात भरोसा नसतो. जीव हा भरोशाचा नाही आहे. परमेश्वराने अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं. तत्त्वज्ञान श्रीमुखी सांगून आपल्याला बोध दिला, धर्माची जाणीव करून दिली आणि तरी आपण परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत गेलो नाही. म्हणजे परमेश्वराचं हे परमेश्वरत्व आहे की ह्या भरोशाच्या जीवावरती भरोसा परमेश्वर ठेवतात आणि वारंवार ठेवतात. परंतु ते परमेश्वर आहे. आपण मात्र एखाद्या व्यक्तीवरती भरोसा ठेवला आणि तो तुटला. त्याने या अगोदर 19 वेळा आपला भरोसा सांभाळलेला आहे. 19 वेळा त्याने आपल्याला मदत केलेली आहे, त्याच्यापासून आपल्याला फायदा झालेला आहे. पण फक्त 1 वेळा 20व्या वेळा थोडीशी चुकी झाली, त्याच्या अडीअडचणीमुळे तो आपल्याला मदत करू शकला नाही. आपण ते 19 ज्या वेळा आहे त्या विसरून जातो आणि त्याला नालायक ठरवतो. हा काही कामाचा नाही, हा मित्र असून काही उपयोगाचा नाही. माझ्या अडीअडचणीत जर उपयोगात पडत नसेल, मदत करत नसेल, तर याला मित्र तरी का म्हणावं. आपण रिलेशन तोडून टाकतो. म्हणजे जीव हा भरोशाचा नाही आणि त्याच्यावरती भरोसा ठेवणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आपण करत राहतो. म्हणून परमेश्वराच्या तत्त्वज्ञानातून जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं, तर भरोसाच ठेवायचा आहे. तर कोणावर ठेवायचा आहे? परमेश्वरावर, कारण तो भरोशाचा आहे. तो आपल्याला भरोशाने पण परमेश्वरापर्यंत प्राप्तीला घेऊन जाणार आहे. भरोशाचे काही जीव असतात, ते परमेश्वराला गॅरंटेड वाटले का मग परमेश्वर स्वतः भरोशाने त्याला घेऊन जातात. पण त्या भरोशाचे परमेश्वराच्या खावणीतले बसण्यापर्यंत आपल्याला मात्र खूप मोठा प्रवास करावा लागतो. भरोशाचे जीव असतात, त्या भरोशाच्या जीवाला परमेश्वर बरोबर घेऊन पण जातात. त्यासाठी एक विशिष्ट सिक्युरिटी, एक विशिष्ट परमेश्वराचं जे समर्थ आहे वाद, तो वापरत असतात. पण आपण निरावलंब व्हायचं आहे, परंतु आपण कशा कशाच्या आलिंबनात अडकलेलो आहे ही गेली 4 दिवसापासून आपण बघतोच आहे. तेच रिपीट होणार, त्यात वेगळं काही नाही आहे. परंतु हे निरावलंब होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जोपर्यंत कोमळ आहोत, धर्माच्या विचारांनी, धर्माच्या आचारांनी, आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून, आपल्या बौद्धिक दृष्टिकोनातून जोपर्यंत आपण कोमळ आहोत, तोपर्यंत हे आलंबनाचं जे जोखड आहे हे आपण आपल्या मानगुटीवरती ठेवूनच घेऊ. त्याच्याशिवाय आपण राहूच शकत नाही. तसं पाहायला गेलं तर जीव आधाराव्यतिरिक्त राहू शकत नाही. अव्यक्त स्वरूपामध्ये हा जीव कोणाच्या आधाराने राहतो? मायेच्या आधाराने राहतो. आणि व्यक्त स्वरूपी कोणाच्या आधाराने राहतो? प्रपंचाच्या आधाराने राहतो. त्याच्यामुळे तो निरावलंब होणं एवढं सोपं नाही. त्याला आधार घ्यावाच लागतो, कारण त्याच्यामध्ये काही सामर्थ्य नाही आहे. जीवामध्ये काही सामर्थ्य नाही आहे. आणि म्हणून निरावलंब होणं म्हणजे परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा असणं. निरावलंब होणं म्हणजे परमेश्वराला खऱ्या अर्थाने ओळखणं. निरावलंब होणं म्हणजे परमेश्वराची खऱ्या अर्थाने भक्तीत आपण बसणं, दैवराटीच होणं. आपण निरावलंब होऊ शकत. आपण परमेश्वर जाणतो, आपण परमेश्वर ओळखतो, आपल्याला बोध झालेला आहे. परमेश्वराचा समर्थवादाचा आपण अनेक वेळा घेतलेला असतो. पण तरी जर कुठं प्रवास करायचा असेल, कुठं जायचं असेल ना, तरी आपल्याला टेन्शन येतं. सकाळी उठल्यापासून, आता सकाळी जायचं आहे, अरे वेळेत जाग येते का नाही, टेन्शन. बरं उठलो, वेळेत आवरतं का नाही, टेन्शन. आटोपलं, बरं गेल्यानंतर रेल्वे, बस किंवा काय जे प्लेन वेळेत भेटती का नाही, तिथं वेळेत पोचतो का नाही, टेन्शन. बरं निघालो तर निघालो, आता बाहेर प्रवासाला निघालो आहे, वेळेत जेवण भेटतं का नाही, टेन्शन. सारं टेन्शन असतं. आणि निघालेलो असतो देवाच्या भरोशावर, पण सारे प्रॉब्लेम्स असतात. हां, अपघात होतो का काय, बरोबर जातो का काय, ज्या कामासाठी आपण चाललो आहे. म्हणून बालेराव साहेब काय करत, प्रवासच करत नाही. म्हणजे त्यांनी त्यांची भीती आपल्याला सांगितली, कशाच्या आलंबनात ते अडकलेले आहेत. घरच सोडत नाही. हे घर न सोडायचं कारण काय आहे? देवापेक्षा ताईवर भरोसा आहे. घरात आहे ना, मग सिक्युरिटीमध्ये आहे, आपल्या केसाला धक्का लागणार नाही, ही गॅरंटी आहे. तर आपण भीती आहे आपल्या मनामध्ये, आलंबन आहे आपल्याला.
परमेश्वरावरती आपला भरोसा नाही आहे. तुमचाच नाही, आमचासुद्धा. वेळेत पारायणाला पोचतो का नाही, पारायणाला गेल्यानंतर वेळेत बरोबर जे अपेक्षित आहे ते भेटतं का नाही, आहे की नाही. परत रिटर्न आल्यानंतर परत मार्गातल्या पंक्तीवाल्यालाची भेट होती का नाही. म्हणजे साऱ्या प्रॉब्लेम्स आहे. प्रवासाचा प्रॉब्लेम्स, विचाराचा प्रॉब्लेम्स, ताणवंदनाचा प्रॉब्लेम्स, तब्येत बिघडण्याचा प्रॉब्लेम्स, जेवण वेळेत भेटतं का नाही याचा प्रॉब्लेम्स, गाडी लवकर भेटते का नाही याचा प्रॉब्लेम, ती वेळेत पोचते, सारे प्रॉब्लेम आलिंबन आहे आपल्याला. भरोसा नाही आपला परमेश्वरावरती. या भरोशावरती जेव्हा आपण निघू त्यावेळेस आपल्याला काहीच करायचं नाही. आपण फक्त स्वस्थतेने गाठी काढायची, स्मरण करायचं, चिंतन करायचं, कधी लीळा आठवायची. देव सारं करतो, देव समर्थ आहे. त्याची प्रचिती आपल्याला आलेली, मला तर बऱ्याच वेळा प्रचिती आली, प्रचिती येत असते. पण भरोशावरती निघालो तर आपण आपलं सारं नियोजन केलं आहे आणि देवाच्या भरोशाचा विचार पण नाही केलेला, देव करून घेईल याची भावना पण आपली जर नसेल, मात्र अनेक अडथळे आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहे, अनेक अडचणी आहे. भरोसा पाहिजे देवावरती. असंच एकदा 2 सद्भक्त, कोण काय नाव त्यांचं, महादाईसा आणि कोण होत्या, का ज्या आल्या आणि एक म्हटली का आपण देवाकडे जाऊ, एक म्हटली का नाही आपण प्रवास करून आलेलो आहे, तिथं गेलं का लगे व्यापार करतील, बाईसाठ किटकिट करतील, त्याच्यापेक्षा सारंग पंडिताकडे जाऊ. लखुबाईसा आणि देमाईसा ह्या होत्या. देमाईसा म्हणे देवाकडे जाऊ आणि लखुबाईसा म्हणे नाही तिथं गेल्यानंतर ती किटकिटन परत व्यापार थकून जाऊ, जरा सारंग पंडिताकडे जाऊ, आपता आहे, गोडधोड खाऊ, आराम करून मग देवाकडे जाऊ. तिचा भरोसा देवावर नव्हता, हिचा देवावर भरोसा होता. आता जे तिने भीती व्यक्त केली होती ती हिला पटत होती ना, लक्षात आलीच असेल. परंतु देवदर्शन महत्त्वाचं आहे, देव भरोसा महत्त्वाचा आहे. ही आली देवाकडं आणि देवाकडं आल्यानंतर काय केलं, देवानी बाईसांकडून, प्रेमी भक्त बाईसांकडून त्यांचे पाय धुतले, जेवण करवलं. नुसतं जेवणच नाही करवलं तर त्यांची सेवा करायला लावली, पाठ दाबायला लावली. कोणाकडून, बाईसांकडून. आणि इकडं ही गेली कोणाच्या भरोशावर, आपता सारंग पंडिताच्या. ते म्हटले बरे झाले आली बाई, घरी पाहुणे आलेले, स्वयंपाक करावा लागेल, बस स्वयंपाकाला. पोळ्या करायला लाटायला बसली बाई. आणि पुरणपोळ्या, त्या बी मांडे असतील त्यावेळेस. पुरणपोळ्या हा नंतर फॉरवर्ड पदार्थ असेल, मांडे असेल, मांड्याच्या अगोदर आणखीन मांड्याचा उल्लेख आलेला आहे पूजा अवसरामध्ये, मांड्याचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे मांडे असतील. ते म्हणले बरे झाले, काय देवकृपा, मदतीला पाठवली, तिला कामाला लावलं, जेवणही लेट झालं, झोपले तर झोपेने आली. आणि इकडं आल्यानंतर मात्र मग देव म्हणतात बाई इथं आल्या असत्या तर जेवढा गरजेचा होता तेवढी सेवा तुमची पण झाली असती. भरोसा महत्त्वाचा. देवाच्या भरोशावर जर निघाल ना तुम्ही, लेट झाले तर गाडी देव लेट करतील. देवाच्या भरोशावर निघाल ना तर तुमच्यासाठी एखाद्या भक्ताकडे देव शिदोरी पण देतील. पण भरोशावर निघाले पाहिजे. आचार्य भरोशावर निघाले होते, देवानी पाठीमागं शिदोरी पाठवली. आपण दुःख केलं पाहिजे की देव कळाला आहे, देव समजला आहे, देवाचा समर्थवाद आपल्याला पटला आहे, तरी आपला भरोसा का नाही, ही आपली मानसिकता आहे. आपल्या बुद्धीचं हे कमकुवतपण आहे. हे कमकुवतपणाचं दुःख आपण केलं पाहिजे की आपल्याला भरोसा का वाटत नाही, तिथं गेल्यानंतर काही होतं का, काय काही अडचण येते का, काय. संसारात तर आपण दररोजच याच्या गोष्टीचा विचार करतो, हे केलं तर ते होईल, ते केलं तर ते होईल, नियोजनही करतो, सारं नियोजन करून पण फेल जातो. परंतु तुमच्या नियोजनामध्ये परमेश्वराला सहभागी करून घ्या. तुमच्या अडचणीमध्ये परमेश्वराला सहभागी करून घ्या. परमेश्वर पार्टनर बनवा, पार्टनर. बघा आपल्या पार्टनरला आपली किती काळजी असते. तुम्हाला त्रास होतो ना, प्रवास करू नका, घरात बसा, सर्व देतो मी तुम्हाला. पार्टनर
काळजी करतो. हो, गरम गरम चहा, जेवण, सारं जागेवर. कारण त्यांना माहिती यांची तब्येत बिघडली का आपली डोक्याला ताण. ये असे बिंदास, घरात कार्यक्रम असला तरी घरी जाऊन झोपतात. सारं लोड आपल्यावरच येतो. त्याची यांची काळजी घ्या. परमेश्वरही अशी काळजी घेतो, पण पार्टनर बनवलं तर. नाथवांना देव काय म्हणतात, ज्या वेळेस ती बाई असते, डोमेग्रामच्या पलीकडचं कोणतं गाव आहे, देवगाव, त्या देवगावची बाई असते आणि ते भिक्षेला गेल्यानंतर ती देवगावची बाई काय म्हणते की मला देवाची दर्शन घ्यायचं आहे, तुम्ही विनंती करा किंवा परवानगी घ्या तर मी येईन. ती विसरून जायचे. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. मग त्या बाईने काय केलं, त्यांच्या शर्टला गाठ बांधली जेणेकरून तुम्हाला आठवण येईल. देवाकडं आले, घोगरगाव. तर हां, गाव कोणतंही असो आपण समजून घ्यायचं त्याचा मथित अर्थ, परंतु ते कन्फ्युजन असतं प्रत्येक लिळेमध्ये. नामाचं पण कन्फ्युजन असतं, एका नाम साधर्म्य असल्यामुळं गडबड होते. नाही, ती नाही. हां, गाठवाली बाई, लक्षात ठेवायचं, गाठवाली बाई, पाण्यावरून येणारी बाई. आपल्या डोक्यात एकच बाई आहे, दुसऱ्या कोणत्या बाया नाही आहे. आणि ते लक्षात ठेवलं तरी आपण धर्मावर राहू. बरोबर आहे, हे लक्षात घ्या काकासाहेब. जेवढं डोक्यात असलं ना तेवढं ते आपण धर्मावर राहू. तर देवाकडे ते जोडी दृष्टीपूत करण्यासाठी आले. देव म्हणतात हे कशाची काय आहे. बरं झालं, माझ्या लक्षातच राहत नाही, अशी एक बाई आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, जा बोलवा, काय अडचण आहे. काही असेल ती दर्शनी कणव असेल, परंतु ती विषयाच्या अनुषंगाने, विकाराच्या अनुषंगाने देवाकडे बघत होती. आणि त्यावेळेस ते आल्यानंतर ते म्हणे, देवा मला एकांत द्या म्हणे. एकांत, बोला काय अडचण आहे. नाही म्हणे, एकांत द्या. मग देवाने नाथोबांच्या खांद्यावरती हात ठेवला. बघा काय भाग्याचे जीव आहे. त्या परमेश्वराने किती अभिमान घ्यावा, काय सांगावं देवाने त्या बाईला, हा माझा अवयव आहे. त्या नाथोबांना स्वतःचा अवयव म्हणून घेणं म्हणजे पार्टनर बनवणं, पार्टनरच्या पलीकडचं अवयव. आणि मग ते लगेच देव आले. बाई सांगते गेले आणि लगेच आले असं काय म्हणे, काही नाही, विषय आनंद होता, परमानंद करून टाकला. तसं देवाकडं ही दररोज प्रार्थना करायची, लीळा आठवायची, काय विषयानंद जीवाला परमानंद करून टाका देवा. अविधी गेला, विकार गेला, विकल्प गेला, स्वभाव गेला, सारं गेलं. प्रेम होताच काय, विकार विकल्प स्वभाव उच्छेदून टाकतात. आपण प्रेम मागावं देवाचं, त्या प्रेमाची अभिलाषा करावी, हट्ट धरावा. परमेश्वर प्राप्ती अत्यंत सोपी होऊन जाईल. का तर प्रेमी भक्ताचं परमेश्वर करून घेतो आणि ज्याची अडचण आहे ते दूर करतो. राहिलाच नाही, प्रॉब्लेमच नाही राहिला. मग आता प्रेम जर झालं तर देव नाही भेटला तरी टेन्शन नाही, कारण देव समोर असतो. प्रेमी भक्त वियोग उरत नाही, देवही त्याला वियोग देत नाही. बाईसांना देव भेटलाय म्हटल्यानंतर प्राप्तीची काय अभिलाषा आहे, कारण हीच मूर्ती माझी प्राप्ती आहे, हे आतलं तेच बाहेर आहे. त्याच्यामुळे टेन्शनच नाही आहे. म्हणून प्रेम मागावं देवाचं. आलंबन हा खूप मोठा विषय आहे, कारण आपण अडकलेलो आहोत. परंतु ह्या आलंबनातून प्रवास करत असताना एक विशिष्ट अवस्थेला जेव्हा आपण पोचतो त्यावेळेस मात्र आपल्याला कोणतेही दोष, कोणत्या अविधी स्पर्श करू शकत नाही. जसं एखादं झाड असतं, ते छोटं असतं तोपर्यंत त्याला शेळी खाते, कोणतंही जनावरं खातं, येता जाता तुडवल्या जातं. परंतु तेच वडाचं झाड असेल आणि ते मोठं जर झालं, आता हत्ती जरी आला तरी त्याला काही करू शकतो का? तसं आपण कोमळ आहोत, विचाराने, बुद्धीने, आचाराने, त्यागाने, अभिलाषेने कोमळ आहोत. आपण परिपक्व नाही झालो. जर परमेश्वराला जर समजून घेतलं आणि परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर आपण परिपक्व झालो तर मात्र काय करतील विकारण, काय करतील विकल्प, काय करेल विषय, आपण आव्हान देऊ शकतो. आपण
त्याला चॅलेंज करू शकतो, परंतु ते चॅलेंज करण्याइतपत आपली ताकद बुद्धीची असली पाहिजे. परमेश्वराच्या समर्थवादावरची तेवढी निष्ठा आपली पक्की असली पाहिजे. परमेश्वर आपल्या बाजूला आहे हे आपल्याला जाणवलं पाहिजे. कारण केशवदास जे शुक योगींद्र त्यांच्या स्मृती जर आठवल्या तर आपण त्याचं चिंतनही करू शकत. बोध झाला आहे म्हटले देव आहे पण भक्त आहे पण देव नाही. आचार्य म्हटले अहो असं काय म्हणता, देव आहे पण भक्त नाही, कुठे चालले. आचार्यांना टेन्शन, गोविंदप्रभू बाबा अशी मूर्त आणि यांची तर श्रीकृष्ण महाराजांवरती निष्ठा. टेन्शन आलं, परंतु गोविंदप्रभू बाबांनी ते टेन्शन घालवलं. ते येताना त्यांना काय दिसलं, द्वारका दिसली, श्रीकृष्ण महाराज दिसले, दर्शन घ्यायला लागले. वरती आले तर गोविंदप्रभू बाबा, बोध झाला, अनुसरले. आता लग्न झालेलं आहे, इकडं संबंधी आले सारे, यांना धरून नेलं. शास्त्रचर्चा करा, काहीही करा, ते काही त्यातून बाहेर पडे ना म्हणे. आता एकच आयडिया आहे, बायकोबरोबर यांना कोंडा म्हणे. आता 8 दिवस झाले, दिवसभर भिक्षा करायचे, गंगेवर जायचे आणि रत्नमाला स्तोत्र लिखाण केलं. आपल्याला टेन्शन आलं तर लीळा विसरतो, आपल्याला टेन्शन आलं तर नावं विसरतो भक्तांची. त्यांना एवढं मोठं टेन्शन समोर असताना रत्नमाला स्तोत्र लिहिले, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संकल्प सोडायचा अनुसरणाचा, तर समोर टेन्शन, संकल्प सोडायचा कसा काय, ती भीती आपल्याला, ती डेअरिंग, ते धाडस आपल्याकडून होत नाही. त्यांनी किती मोठं धाडस, म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यानंतर ती पत्नी म्हणते की मला आता पाप लागेल, यांना सोडा. तेच भिक्षेला जातात, एका मुलीचं एका बाईचं त्यांच्यावरती मन जोडलं जातं. मग ते म्हणतात तुम्ही कुठं आहे, प्रवासाला, रात्री जातात. ते म्हणे मी येतो, तसेच आले. देव म्हणतात आमचा शुक योगेंद्र येत आहे, त्यांनी धर्म राखला. ही गॅरंटी देवाला आली पाहिजे. आपली गॅरंटी आपल्याला नाही आहे, आपली गॅरंटी आपल्या शेजारच्या माणसाला नाही आहे. देवाला कशी निर्माण होईल? आपली गॅरंटी आपल्याला येऊ द्या पहिले, आपली गॅरंटी आजूबाजूच्या लोकांना येऊ द्या पहिले. कोणी काही सांगितलं तर म्हणतं नाही तू काही सांग, तो माणूस तसा नाही, असं म्हणणारा एक तरी आपण निर्माण केला पाहिजे. 1, 10 नको, 1 का जो आपल्या गॅरंटीला गॅरंटी देईल. बँकेत गेल्यानंतर ते घेतात साक्षीदार, गॅरंटेड, आहे की नाही. गॅरंटी जर यदा कदाचित यांनी जर बुडवलं तर तुमच्याकडून आम्ही वसूल करू. आता आपली गॅरंटी घेणारा कोणीतरी पाहिजे ना, साक्षीदार पाहिजे. साक्षीदार नसेल तिथपर्यंत पोचत नाही. म्हणून परमेश्वराला जर आपण साक्षीदार केलं, गॅरंटेड केलं तर आपलं सोपं होऊन जाईल ना. आलिंबनातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही, परंतु त्या अवस्थेला जर पोचलोच तर मात्र आपल्याला कोणी हलवू शकत नाही. आणि ती अवस्थेला पोचणं म्हणजे अपरोक्ष ज्ञानात जाणं. कारण शाब्दज्ञान जोपर्यंत आहे, शाब्दज्ञानात जोपर्यंत आहे, ही भीती शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला राहणारच आहे. प्रमादाची भीती, चुकीची भीती, अविधीची भीती, आलिंबनाची भीती, दोषाची भीती, ही आपल्याला कायमस्वरूपी राहणार. पुन्हा आलिंबन तू निघायचं तर एकच आहे, समर्थवादावरची निस्सीम निष्ठा, निर्भेळ निष्ठा, शंका न येता, येवा पर्याय नाही. देव हा देव आहे, त्याला कोणीच पर्याय नाही. ही भावना जर आपली असेल तर मात्र आपल्याला कशाची आसक्ती निर्माणच होणार नाही. देव सर्वात मोठा आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक, जो सर्वात मोठा आहे, जो सर्वात श्रेष्ठ आहे, तो आपल्याला भेटला आहे, तो आपल्याला समजला आहे. आता त्याच्या खालीच तर सर्व आहे, तर काय उपयोग आहे? जर तुमच्याकडे कोटी रुपयाची इस्टेट आहे, कोटी रुपये, आणि एखादे म्हटले तुम्हाला लाख रुपये देऊ, त्याच्यात काय विशेष वाटणार? 50 लाख देऊ तरी काय वाटणार नाही का? तर त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त आहे. ते काय आकर्षण, मला काय लाखाच्या गोष्टी करतो का? माझ्याकडे अगोदरच इतकं आहे, काय अभिलाषा निर्माण करणार आहे? हां, तुमच्याकडे 10 कोटी आहे आणि तुम्हाला कोणी 15 कोटी देऊ केलं तर मग यदा कदाचित अभिलाषा निर्माण होऊ शकते. हे इतकं मोठं, आणि मग त्याच्यातून अभिलाषा निर्माण होणार नाही, कारण ती जाणीव आपल्याला आहे. परमेश्वर किती मोठा आहे, चैतन्य परमेश्वर, अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त. शक्ती म्हणजे सकळे देवता, सकळे ज्ञान, सकळे विज्ञान, शक्ती शब्द बोलीचे. एवढा मोठा शक्तिरूप परमेश्वर
तो आपल्याला कळालाय, समजलाय, भेटलाय, भेटणार आहे. आता कशाची आसक्ती निर्माण होईल? त्याच्यापेक्षा पलीकडचं काही असेल तर आसक्ती निर्माण होणं साहजिक आहे, नॅचरल आहे. पण त्याच्या पलीकडं तर काहीच नाही आहे. मग त्याच्या अलीकडची आसक्ती निर्माण होत असेल आणि त्या आसक्तीत आपण अडकलेलो असेल तर आपल्याला परमेश्वर समजला का, कळाला का, भेटणार आहे का? समजला नाही, कळाला नाही, म्हणून भेटणार पण नाही. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीच्या आलिंबनात, आसक्तीत आपण अडकलेलो आहे. हे सहजच आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला चिंतनाला भरपूर वाव आहे. अभिलाषा, आसक्ती परमेश्वराव्यतिरिक्त जर आपल्याला काहीच नसली, कसलीच नसली, तर मात्र आपल्याला हे अविधी, हे दोष, हे विकार, विकल्प टच पण करू शकत नाही. का? त्यांनाही माहिती आहे हा कोणाचा आहे, आता हा कुठला आहे. कारण चिंतनच नाही, मनात येतच नाही. त्या मनातून आपण त्या गोष्टी थांबवल्या का मात्र त्याला वाव भेटत नाही, संधी भेटत नाही आपल्या मनात येण्याची, बुद्धीत येण्याची. आणि हे कधी होईल? बिडारावर काय बिडार असेल. इथं आता सत्संग चालू आहे, मी निरूपण करतोय, आणि आता कोणी येऊन तुम्ही कोणाला तरी सत्संगाला बोलवलं तर होईल का? अगोदर सत्संग चालू द्या, त्यांचा कार्यक्रम होऊ द्या, मग आमचा कार्यक्रम, नाही तर त्यांच्या कार्यक्रमाबरोबर आमचा कार्यक्रम होईल. त्याच्यामुळं आमचा कार्यक्रम नंतर ठेवा. ज्या घरात एखादं कुटुंब अगोदर राहत आहे त्याच घरात परत तुम्ही दुसरं कुटुंब भाड्याने ठेवू शकता का? नाही ठेवू शकता. तसं आपल्या हृदयात अगोदरच परमेश्वराच्या चिंतनाचा वास आहे, परमेश्वराच्या आवडीचा, परमेश्वराच्या प्रेमाचा, परमेश्वराच्या प्राप्तीचा जर वास आहे तर याला वाव भेटेल का, याला संधी भेटेल का? अनंत सामायिक अनेक न सामायिक सूत्र सतत आपल्या डोक्यात ठेवायचं. काही डोक्यात आलं का लगेच अरे अनेक सामायिक अनंत न सामायिक लगेच डोक्यात ठेवायचं. काही सूत्र असे असतात की आपल्या घरामध्ये आपण लिहून टाकायचे, काही अडचण नाही. मराठीतल्या, कारण कोणी साधू संत आले तर तुमच्याशी डोकं लावतील. अविधी घडला, दोष घडला, बोलले होते ना, दोष लागला, हां ओपन का केलं? अहो देवाने का ओपन केलं म्हणा, ते देवालाच विचारावं लागेल. देवाने ओपन केलं नसतं तर आम्ही ओपन केलं नसतं. सोपं आणि सरळ उत्तर आहे की नाही? अहो देवाने अवतार घेऊन वाडेवाडी फिरले आणि हे तत्त्वज्ञान वाटत फिरले, वाटत हिंडले. ज्याची लायकी नाही, ज्याची योग्यता नाही, ज्याची पात्रता नाही त्याला देत फिरले. सारंग पंडिताची योग्यता नाही, पात्रता नाही, देव काय म्हणतात सारंग पंडिताला? घराच्या बाहेर जो खुंटा आहे ना त्याच्याबद्दल जेवढं प्रेम असतं, जेवढी आत्मीयता असते ना, तेवढी आत्मीयता तुमची माझ्याबद्दल नाही. तुम्ही काय शहाणपणा शिकावता आम्हाला? आणि त्या सारंग पंडिताला सुद्धा तत्त्वज्ञान सांगत फिरले आणि आपण म्हणतोय ओपन का केलं, ओपन का केलं? अहो ते ओपनच आहे, ओपन करण्याची गरज नाही, ते ओपन आहे. देवाने 800 वर्षापूर्वीच ओपन करून टाकलेले. आता जे ओपन आहे ते तुम्ही किती झाकलं, सत्यार्थ प्रकट आहे, कधी ना कधी बाहेर येणार आहे. देव तर देणार आहे, बोध आणि बोधशक्ती देव देणार आहे. तुम्ही किती झाकान, किती कडकी रूपात ठेवा, किती लिप्यांमध्ये लिहा, आणखीन काही काही करा. आजही काही साधक, मी कुठं 1-2 ठिकाणी गेलो, त्यांचं लिखाण चालू होतं आणि लिखाण कशामध्ये चालू होतं? लिपीत. म्हणजे कशासाठी लिहित आहे? हे देवानेच सांगितलं. देवाने नाही सांगितलं लिपीत लिहायला, देवाने नाही सांगितलं. ही जीवाची कड होती, त्यावेळेस ती गरजही असेल यदा कदाचित पूर्वजांच्या अनुषंगाने. तुमचं लिखाण, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं सांगणं असं असावं की जे सर्वसामान्यांना सुद्धा ते कळावं, दिसावं, लक्षात यावं. तुम्ही जर अजून परत ते अवघड करीत असाल तर देव किती कळाला तुम्हाला? देवाने मराठीचा अभिमान घेऊन मराठी तत्त्वज्ञान सांगितलं, त्याच्या पाठीमागं जाऊन आचार्यांनी सुद्धा सांगितलं तुमचं कस्मात अस्मात आम्हाला सांगू नका. मला माझ्या देवानी मराठी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. मराठीचा अभिमान आचार्यांनी घेतला आणि म्हणून मराठी तत्त्वज्ञान, लीळाचरित्राचं लिखाण असेल, सूत्रपाठाचं लिखाण, नाही तर सूत्रपाठ तर केशववास संस्कृतमध्ये करत होते, संस्कृतमध्ये बांधणार होते, नाही करू दिलं. माझ्या म्हातारे नागतील, म्हाताऱ्या म्हणजे कोण? का ज्या सर्वसामान्य आहे, ज्यांना खूप दूरदूर आहे धर्मापासून, सर्वसामान्यातले सर्वसामान्य जीव नागवतील, त्यांच्यापर्यंत देव जाणार नाही, देव कळणार नाही, देव समजणार नाही. देवाने त्यांचा विचार केलेला आहे आणि आपण म्हणतो ओपन का केलं? अहो देवाने ओपन करून टाकलेले आहे.
देवाने काहीच भेडभास ठेवले नाही, कोणत्याच बाबतीत ठेवले नाही, कशाच्याच बाबतीत ठेवले नाही, कुठेही कंजूसी केली नाही. जे आहे ते भरभरून मोकळ्यापणाने निरूपणाची जर प्रवृत्ती झाली तर देव काय सांगताय. स्तंभ एखादे निमित्त करून बोली जे निरूपणाची इच्छा झाली आहे, समोर कोणीच नाही आहे. कोणाला विचारलं देवानी तर तुम्ही देव जाणता. कोणाला? कोणत्या बाईला? मोठ्याला बोला ना, तुम्ही देव जाणता. एल्लाईसा प्रल्हाद बाईसा. मला येत नाही असं समजू नका, मी चेक करतो. नाही, खरंच येत नाही, मी कन्फर्म करत राहतो. प्रल्हाद बाईसा, बाई तुम्ही देव जाणता? नाही बाई. तुम्ही निरूपण केलं, तुम्ही जाणवलं तर जाणवेल, विनंती केली. आणि मग देवाने तिथं देवाचं परमेश्वराचं मूळ तत्व सांगितलं. देव काय दगडाचा असेल तर फुटेल, देव काय मातीचा विरेल, देव काय चित्राचा फाटेल, देव काय धातूचा वितळेल. आचार्य काय येत नाही, देवाची तळमळ चालू आहे. कारण आता देव सांगायचा आहे, प्रवृत्ती निर्माण झाली, त्या अवस्थेची बाई नाही आहे, पण तरी देवाने तिला अत्यंत सोप्या सरळ भाषेत सांगितलं का जिला पटेल, कळेल, समजेल. आचार्य आले, आचार्यांना तुम्ही लेट का झाले? आचार्य लेट तर काही झालं नाही. बाई सांगायचं लेट तर काही झालं नाही, गेलो पटकन आलो. बाई सांगता इथं तर कोणीच नाही, तुम्ही कोणाला सांगताय? स्तंभ एखादे निमित्त करून बोलले. स्तंभ म्हणजे कोण? खांब म्हणजे काय? जड वस्तू का, ज्याला काही येत नाही, काही कळत नाही, त्याला भावना नाही, अशा माणसाला निमित्त करून मी वेद देईल, बोध देईल, ज्ञान देईल. कोणत्या अधिकाराच्या गोष्टी करताय? कोणत्या अधिकाराच्या गोष्टी करताय तुम्ही? विशिष्ट लोकांकडूनच ऐकावं, विशिष्ट लोकांकडूनच शास्त्र घ्यावं. देवाला चॅलेंज करताय. स्तंभ एखादे निमित्त करून बोली दिली. या परमेश्वराच्या अधिकारातला विषय, परमेश्वराने अधिकार राखून ठेवलेला आहे. कोणाला निमित्त करतील सांगता येत नाही तुम्हाला. एखाद्या नामधारकाला निमित्त करतील, बोधवंताला निमित्त करतील, वासनिकाला निमित्त करतील, यदाकदा एखाद्या अन्य माणसाला निमित्त करतील आणि तुम्हाला अशी गोष्ट शिकून जातील का तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. अरे आपण दैवर आटायची. जी गोष्ट मला कळाली नाही, समजली नाही, तो अन्य माणूस असून मला समजून गेला. कोणी केलं हे? स्तंभ एखादे निमित्त करून बोलली परमेश्वर सांगतात. आणि काही विशिष्ट लोक सांगतात अनुसरल्याशिवाय परमेश्वर बोध देण्याला निमित्तच करत नाही, असे सांगणारे आपल्याकडे आहे. अप्रत्यक्षरित्या देवाचं हे वचन ते नाकारत आहे. देवाला स्वीकारणं म्हणजे देवाचे सर्वच स्वीकारणं. देवाला आपण चॅलेंजेस करू शकत. ह्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या का कोणाविषयी आपल्या मनामध्ये गैरसमजही राहणार नाही, न्यूनगंडही राहणार नाही. मी वासनिक दशेत असताना जेव्हा सत्संग घ्यायचं ना, आता इथं आलो सत्संग घेऊन गेलो की लगेच 4 साधू यायचे. कोणाकडून ऐकताय, कशाला ऐकताय, परंतु मी त्यांना सांगितलेलं राहायचं की आता मी आलो आहे, तुम्ही बोलवलं आहे आत्मीयतेने, मलाही बी जेवढं समजतं आहे, कळतं आहे परमेश्वराच्या कृपेने, मी सांगतो आहे तुम्हाला. तुम्हाला उमटेल, कळेल, न कळेल हा त्या परमेश्वराची प्रवृत्ती, त्या परमेश्वराची कृपा. परंतु येणारे भरपूर येतील ज्यांनी ब्राह्मणत्व स्वीकारलं आहे. ते येतील, तुम्हाला टोकतील कोणाकडून ऐकावं. उत्तर काय द्यायचं आहे? या 2 गोष्टी परमेश्वराने सांगितलेल्या आहेत, त्या मी त्यांना सांगून ठेवायचे. कोणत्या 2 गोष्टी सांगा का? कसं आहे? नाही, सामान्य सदस्यता. अहो तुम्हाला प्रश्न पडला, अडचण आली, एखादा जीव का जो अनुसरलेला आहे परंतु सामान्य स्त्रियेच्या ठिकाणी जाऊन बसला आहे, त्यालाही जाऊन विचारा म्हटलं. अजून हत्ती, आम्ही आहे ना, भोगात आहे, मस्त आहे, आमचे कपडे, गाड्या घोड्या मस्त फिरतो, गॉगलशिवाय फिरतच नाही, सर्व आहे. परंतु जे कळतंय, जे समजतंय ते देवाकडून आलेलं ती भावना आहे. आणि मग ही काय सांगायचे का त्यांच्यापेक्षा तर हे बरे दिसतात, काय हरकत आहे ऐकायला. विरोध होतो, विरोध करतात, कारण ब्राह्मणत्व स्वीकारल्यानंतर तो आपोआपच होतो आणि ते नॅचरल आहे. जो ज्या अवस्थेत आहे तो त्या पद्धतीनं विरोध करतो. कोणाला, कशाला, कशासाठी विरोध करायचा हे आपल्याला कळत नाही. म्हणजे रुद्धपूरवरून
आपल्या मातंगविहिरीजवळून रेल्वे लाईन गेली आणि ती रेल्वे लाईन चालू जर झाली तर ती मातंगविहीर पडेल, आपलं एक स्थान भूमिगत होईल. ते स्थान वाचावं, राहावं, त्यासाठी रेल्वे ट्रॅक बदलायला आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो, अखिल भारतीय मानव महामंडळ नागपूरचं आणि आम्ही, त्यावेळेस काही साधू संत त्या रेल्वे मंत्र्याला जाऊन भेटतात आणि त्यांचं काही ऐकू नका, रेल्वे लाईन बदलायची काही गरज नाही, एक भिंत बांधून द्या म्हणे, प्रॉब्लेम सॉल्व्ह. आपण कशाला विरोध करतोय याचा सुद्धा सेन्स नसलेले जर साधक धर्मामध्ये असेल तर ते देवाचे नाही आणि धर्माचे नाही, लक्षात आलं पाहिजे. विरोध करा, पण कशासाठी? तत्वाला छेद दिला जातोय, रूढी परंपरा चुकीच्या पाळल्या जातात, धर्म चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातोय, चुकीच्या पद्धतीने लोकांवरती लादल्या जातोय, तिथे विरोध करा. त्याला सपोर्ट करणारे जर साधक निर्माण होत असेल तर परमेश्वर काय माफ करणार आहे? कारण त्या परमेश्वराने किती हट्टास करून हा तत्वज्ञान जसं आहे तसं आपल्यापर्यंत पोचवलं आहे. आणि आपलंही ड्युटी आहे जसं आहे तसं इतरांना सांगावं, इतरांना पर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. नेणारा तोच आहे, परमेश्वर समर्थ आहे परमेश्वराचा धर्म सांभाळण्यालाही आणि इतरांपर्यंत नेण्यालाही. परंतु परमेश्वर आपल्याला निमित्त करावं परमेश्वराने, याच्यासाठी आपली वासना, आपली इच्छा असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे. अन्यथा परमेश्वराजवळ आपण जाणार कसे? म्हणून आलिंबन हा जो विषय आहे त्या साऱ्या गोष्टी त्यात इन्क्लूड आहे. अनेक लीळांना स्पर्श करून आपल्याला त्यातून बाहेर पडता येईल. परमेश्वराने समर्थवाद निर्माण केल्यानंतर तो आपल्याला प्रचितीच्या माध्यमातून दाखवलेला आहे. अनेक लीळांमधून आपल्याला तो समजेला आहे. अनेक लीळांना स्पर्श करता येईल. पौर्णिमा अमावस्या असते, कोण म्हटलं दायंबा की मला जावं लागेल, ब्राह्मणाने घरी बोलवले, देव म्हणता अमावस्या जाऊ नका. म्हटले आम्ही देवीचे परमेश्वराचे आहे, आमचा काय होईल? नावीलाच झाला. देव म्हटले ठीक आहे, जातोय तर बाबा एका रस्त्याने जा, मागं फिरून पाहू नको, हे कर ते कर, कारण देवता त्रास देणार आहे. आणि ते उद्योग झाले, पण देव म्हणतात येतीचे होते म्हणून वाचले. आचार्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी आहेत, येतीचे म्हणून वाचले. पण परमेश्वर आपल्याला सिक्युरिटी दिलेली आहे, समर्थवादाची प्रचिती आपल्याला करून दिलेली आहे. त्यांच्या लीळा आपण समजतोय, ऐकतोय, चिंतन करतोय, परंतु ती भावना आपल्या मनामध्ये रुजू व्हावी, ती परिपक्वता आपल्या विचारामध्ये रुजू व्हावी, यासाठी ते आपण लीळा अभ्यासायच्या, समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या. ते आपण ऐकल्या, वाचल्या, सांगितल्या, परंतु हृदयामध्ये त्या जर डेव्हलप नाही झाल्या तर त्या ऐकण्याला, वाचण्याला, सांगण्याला काय अर्थ आहे? ती भावना आपली रुजली पाहिजे का मी देवाचा आहे, काय होणार आहे? काहीच होणार नाही. परंतु देवाचा आहे म्हणून काय मग खड्ड्यात उडी मारायची का? सर्वज्ञ श्री चक्र प्रभू की जय आवाज द्यायचा, उडी मारायची, पाय मोडल्यानंतर म्हणायचं काय बाबा? असं नाही. तो सेन्स पण असला पाहिजे. चुकीच्या ठिकाणी चुकीचा व्यवहार केला तर त्रास होणार, आणि मग देव आणि धर्म तिथं काय करेल? पण व्यवहार हा व्यवहाराच्या पद्धतीनं करायचा असतो. ती कुशाग्र बुद्धी, ती कुशळता ती आपण करायची असते. पण जर सहभागी परमेश्वराला करून घेतलं, पार्टनर जर परमेश्वराला बनवलं, पार्टनर बनवलं तर प्रॉफिटचा निम्मा हिस्सा पण द्यावा लागेल ना. नाही तर नुसतंच पार्टनर बनवलं आमच्या दुःखामध्ये, अडीअडचणी वेळी, प्रॉफिटच्या बाबतीत बोलायचं नाही असं असं असेल तर कसं चालेल? पार्टनर हां, आमच्या अडचणीत तुम्ही पार्टनर, आमच्या दुःखात तुम्ही पार्टनर, आमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही पार्टनर, पण आमच्या प्रॉफिटमध्ये, आमच्या सुखामध्ये, सुखाच्या वेळी देवाची आठवणच येत नाही, दुःखाच्या वेळेस येतं. म्हणजे दुःखामध्ये आपण देवाला पार्टनर केलेलं आहे, सुखामध्ये केलेलं नाही. पार्टनर म्हटल्यानंतर मग सगळीकडे तो असला पाहिजे, लॉसमध्ये बी, प्रॉफिटमध्ये बी, सुखामध्ये बी, दुःखामध्ये बी. अन्यथा 2 दिवसाचे पार्टनर काय कामाचे? ते कधी धोका देतील सांगता येत नाही. त्याच्यामुळं आलिंबन नसावं, आलिंबन हे फक्त परमेश्वराचं असावं. ही विचारधारा आपली निर्माण झाली तर आसक्ती, अभिलाषा आपोआपच आपल्या मनातून निघून जाईल आणि परमेश्वराच्या आश्रया व्यतिरिक्त आपल्याला कशाचाच आश्रयच वाटणार नाही. सगळी संपत्ती, असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती आपल्याला विनाकारण भावना झाली भरपूर आहे आपल्याकडं, आपल्याला काही टेन्शनच नाही.
मनात भावना झाली का नाही? भरपूर आहे आपल्याकडं, आपल्याला काही टेन्शन नाही आहे, काही गरजच नाही, आपल्याला कोणाचीच गरज नाही आहे. अशी भावना जर निर्माण झाली, बऱ्याच गोष्टी तुम्ही त्यांना विश्वासाने गुपचूप सांगितलेल्या आहे आणि त्या त्यांच्या लक्षात येतात, त्या लक्षात येत आहे, यांनी सांगितलं होतं बरोबर, हे बघा, प्रत्ययास येत आहे त्या. आणि हे वैशिष्ट्य आहे, तुम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी काही सांगितलं, त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टी तुम्हाला काहीच प्रत्यास येत नाही. काकांकडून हे सांगण्याचं किंवा हे शिकण्याचा गुण आहे का, काय सांगावं काय नाही सांगावं, जेणेकरून सत्संगामध्ये हसू येईल अशा तरी गोष्टी आपण सांगू नये. काय लपवावं हे पण आपल्याला, परंतु हे चांगलं आहे. नातं असं असावं की ते निर्भळ, काही लपलेलं नसावं, स्पष्ट पारदर्शक. नाहीतरी जीव हा स्फटिक रूप आहे. स्फटिक रूप म्हणजे काय? आरपार दिसणारा. आपल्या पार्टनरला आपण आरपार जर दिसत नसेल तर ते स्फटिक रूप किती काळवंडलेलं आहे आपलं, हे लक्षात आलं पाहिजे. अनादि अविद्येनी अगोदरच ते काळवंडलेले शाही पाणी न्यायाने, परंतु दोष, अविधी, विकार, विकल्प, स्वभाव यांनी एवढं काळं करून टाकलंय की ते आपल्याला आता आरपार दिसणं बंद झालेलं आहे. तेव्हा इतरांना कसं दिसेल? आपण आपलं जीवन असं स्पष्ट, पारदर्शक, स्वच्छ, त्या पाण्यासारखं, ज्याच्यात गेलं त्याच्यासारखं होणारं असं बी असावं. तुमच्यात आलो तुमच्यासारखं, तिकडे गेलो त्यांच्यासारखं, इकडे गेलो इकडंसारखं, लहान मुलांमध्ये गेलो लहान मुलांसारखं. देव बघा, धानाईसा रडते, मला देवासारखं सुंदर व्हायचं. आपण कधी असा विचार केला का देवासारखं सुंदर व्हायचं? देव काय करत होते? त्या धानाईसाने केला, रडायला लागली, देव छोटे झाले. तिला गोष्ट सांगितली चिवकाऊची, तिचं रडणं बंद करून टाक. चांगदेव लहान मुलगा आहे, देवाविनं राहत नाही, पद्मनाभी देवाविनं राहत नाही, देवाजवळच झोपायचं. काय भाग्याची. त्यांना लघवी आली, देवानेच नेलं पाहिजे. बाई सांगते श्रीचरणावरती ते शिंतोडे उडतील. देव लहान झाले, किती लहान व्हावं देवाने? अनंत ब्रह्मांडांचा नायक, तो कर्मभूमीत अवतारला. हे लहानपण काही कमी आहे? त्या भक्तासाठी अजून त्यांनी लहान व्हावं. म्हणजे देवाचं देवपण, देवाचं परमेश्वरत्व या लीळांमधून जेव्हा आपण जातो. चांगदेव लेट झाला, काय येत नाही? देव स्वतः गेले, स्वतः जातात त्याला बघण्यासाठी. औसादेवी रागाने निघून जातात. आल्यानंतर ते म्हणतात आम्ही आता औसाना आज सामोरे जाऊ. देव 10 पावले पुढं जातात. आपल्याकडं एखादा नातेवाईक आला आणि त्याच्याबरोबर आपण दरवाजापर्यंत नाही गेलो तरी तो काय म्हणतात, काही माणुसकीच नाही. कारण त्या योग्यतेचा तो माणूस नसल्यामुळं, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम नसल्यामुळं आपण म्हणतो या कटावेपरी लोभ असावा. प्रेमाचा असेल तर गाडीपर्यंत जातो, गाडी उघडून देतो, आपलेपणा आहे की नाही? पण यदा कदाचित तसं नसेल तर जात नाही. किती प्रेमाचे भक्त आहेत. हां बरोबर. दुसरे लोक शपथ घालत होते, देवाची शपथ, धुवा कपडे, लेट झाले. देवाने म्हणे, देवाला ते सांगतात मला शपथ घातली होती. अहो आमची शपथ समर्थ आहे आम्ही न्यायला, तुम्हाला शपथ घालून जर कोणी काही करायला लावत असेल तर का उपयोगाचं नाही. हे मात्र पक्क लक्षात ठेवा ही लीळा. कारण शपथेतून भावनिक होऊन आपण काय काय आजपर्यंत करायला लावलं घरच्यांनी आपल्याला. संकल्प नका सोडू, तुम्हाला देवाची शपथ, हे करू नका देवाची शपथ, ते करू नका देवाची शपथ. देव म्हणतात आम्ही समर्थ आहोत शपथ घातल्यानंतर, कशाला टेन्शन घ्यायचं. परंतु ते अज्ञान, त्या लीळा बघितल्यानंतर त्या जीवाविषयी आपण अभिलाषा निर्माण केली पाहिजे. त्यांना तुम्ही जवळ केलं. आम्ही असं काय केलं की आम्ही असं निधानात 850 वर्षानंतर जन्मावं? असं काय पाप केलं? अशा काय अविधी घडल्या? असे काय दोष जोडले का तुमची एक झलक आम्हाला पाहायला भेटू नये? जाळीच्या देवाला गेल्यानंतर ते आठवावं.
की नरकात गेलेल्या जीवाला तुम्ही जवळ घेतलं हो? आम्ही नरदेहात आलो तरी तुमची प्रचिती आम्हाला येऊ नये. सालबर्डीला गेल्यानंतर नरकात गेलेल्या सशाला तुम्ही जवळ केलं, त्याचं रक्षण केलं. आम्ही नरदेहात आलो आहे तरी तुम्ही आम्हाला अभय देत नाही, आमच्या मनातली भीती निघत नाही. असं काय जोडलं आहे आम्ही? हे म्हणजे प्रायचित्त आहे, हे म्हणजे स्वच्छ होणं आहे, हे म्हणजे परमेश्वरावर जवळ असणं, हे म्हणजे परमेश्वराला समजणं, हे म्हणजे परमेश्वर स्वतःला जाणून घेणं. स्पर्श झाला पाहिजे. हवेचा स्पर्श होता, हवा दिसत नाही पण ती प्रचिती आली पाहिजे. देव म्हणतो आम्ही कुठं जाणार आहे, आम्ही तुमच्याच पाठी आहे. कधीतरी त्या पाठीला स्पर्शाची जाणीव व्हावी, तेव्हा कळेल ना देव आहे. ती जाणीवच होत नाही. आपण इतके बोथट झालेलो आहोत का? तर आपण देवापासून दूर गेलेलो आहे. देव आपल्याला पाहिजे, देवापासून सारं पाहिजे, म्हणून देवाची जाणीव होत नाही, म्हणून देवाची प्रचिती येत नाही, देवाचा स्पर्श आपल्याला होत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या साऱ्या गोष्टी आलिंबनाच्या माध्यमातून. का? जीव हा एखादी पुढे येणार आहे, एका वेळेस एकाच ठिकाणी राहतो. जर कशामध्ये तरी तुम्ही अडकलेले आहे, कशाचं तरी तुम्हाला बंधन आहे, तर तुम्ही परमेश्वराकडे कसे असाल? यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. जीव जर यातून बाहेर पडला तर अनन्य भक्तीकडे झुकेल, तर एकनिष्ठ भक्ती करेल, तर परमेश्वर कोण आहे, आपण ज्याला शरण गेलेलो आहे तो जाणवेल. द्रौपदी मातेला जाणवलं, डायरेक्ट जाणवलं काय? लगेच जाणवलं काय? नाही. ती याचना करत होती. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, अर्जुन, तिच्याकडे जे बलाढ्य जे जे होते तिथं सर्वांकडे याचना करत होती. तिला जेव्हा लक्षात आलं बंधनात आहे, काही उपयोगाचे नाही, काही कामाचे नाही, हे लाचार झालेले आहे, हे खाली माना घालून बसलेले आहे, हे कांडे आहे यांच्या, कौरवांच्या त्या सभेला कांडे. एक असा कोण आहे का जो माझा आहे? ती अनन्य भक्ती परमेश्वराला अपेक्षित आहे, ती एकनिष्ठ भक्ती परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि मग ती काय म्हणते? मी आता माझी नाही, मी द्रोणाचार्याची, विश्वाची सून नाही, मी या पांडवांची बायको नाही, मी आता फक्त तुझी आहे. तोपर्यंत तर रुक्मिणी माता देवाला विचारत होती, अहो तुमची भक्त काय करते बघा. देव म्हणतात वेट अँड वॉच, घाई करू नका, टेन्शन घेऊ नका. ती जोपर्यंत इकडं तिकडं जाते तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. तिचं आडसर आहे, मला दिसतंय, कळतंय, समजतंय. ती जोपर्यंत त्यांच्या आलिंबनात आहे, जोपर्यंत ती त्यांच्या भरोशावर आहे ना, तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. माझ्या भरोशावर येऊ द्या. आणि मग मी काय करतो बघा. ती जेव्हा देवाची झाली तेव्हाच अर्जुन देवाला सुद्धा महादाईसाला सांगितलं ना दादोसांनी, अहो देवाला काय पडलंय, जीव नरकात गेला काय, स्वर्गात गेला काय? म्हणजे असं कसं काय? म्हटले अहो द्वापार युगामध्ये सारे यादव झुंजून मेले, तिथं काय देव नव्हते काय? तो परिहार तिला पटला, बरोबर आहे. देवाचा आरामाची वेळ आहे, ओढ घेण्याची वेळ आहे, तरी तिला गपचूप बसवलं नाही, ती लगेच येते. म्हणे देवा जीव नरकात गेला काय, स्वर्गात गेला काय, तुम्हाला काही पडलं नाही. देव ताडकन उठतं. देवाचा हा गुडगा आहे ना. माणूस घाबरल्यावरती काय होतं? तेव्हा असं कोण म्हणतं? दादोसांनी दिलेला परिहार महादाईसा जेव्हा देवाला सांगते ना, देव म्हणतात माझा कोण होता? एक इंद्राचा, कोणी चंद्राचा, पण जो माझा होता ना त्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही. त्याला मारण्यासाठी कोण होते? ते सारे मेले, सारे गेले, पण त्याच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. यदा कदाचित जर केसाला धक्का लागला असता
मी निराभिमान आहे, पण आपल्या लागेच अभिमान. एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावर आपटून क्रॅश करून टाकलं असतं. किती मोठा अभिमान आहे देवा, किती मोठा अभिमान. एक ब्रह्मांड का, जे ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी किती उपद्व्याप केलाय, तो ब्रह्मांड सुद्धा त्या एका भक्ताच्या केसाला धक्का लावल्यानंतर क्रॅश करायला निघाले देव. आलिंबनात आपण नसलो पाहिजे. परमेश्वराच्या भरोशावर निघा. तुमच्यासाठी देव ब्रह्मांड काय करू शकत नाही. अर्जुन देव जीवच होत, आचार्य जीवच होत, औसा जीवच होत, माईंभट जीवच होते. हे सारे जीवच आहे, वेगळे नाही आहे. आपणही जीवच आहोत ना. मग त्यांच्यासाठी वेगळा नियम, आमच्यासाठी वेगळा नियम असा आहे काय? देव तर न्यायिक आहे, सर्वांसाठी सगळं जीवाचे चिंतन करतात देव. त्याच्यामुळे न्याय वेगळा नाही. पण आपण कशात आहे तुम्ही त्यातून निघा. देव म्हणतात एक जो होता माझा त्याच्यासाठी मी काय केलं असतं, तसं एक जो आहे तो देवाचं होऊन पहा. आणि मग देव आपल्यासाठी काय करणार नाही. गाडी भेटेल का नाही, जेवण भेटेल का नाही, वेळेवर पोचू का नाही, या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर आपण अडकलेले असेल तर देव विचारही करणार नाही, आपला विचारही नाही करणार. सगळं जीवातील चिंतनात. पण एवढ्या गर्दीमध्ये आहे कुठंतरी सभा असते ना, खूप मोठी सभा आहे. आपण त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. मुख्यमंत्री येतो, भाषण ठोकून जातो ना, आपण कुठंतरी उभं राहतो. त्याचं लक्ष राहतं का? आपण तर त्या सभेचा एक भाग आहे, आपण त्या पक्षाचा एक भाग आहे, क्रियाशील सदस्य आहे, एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्याच्या गणतीत तरी आहे का आपण? आपण कोण आहोत, आपली अवस्था आपण कशी बदलायची. परंतु त्याच मुख्यमंत्र्याला काही विशिष्ट लोकांचं वेटेज आहे, तो ते नाव घेतल्याशिवाय भाषणं सुरू करत नाही. त्यांचे आभार मानल्याशिवाय भाषणच त्याचं संपत नाही. का? तर त्या लोकांनी ते वेटेज निर्माण केलेलं त्या मुख्यमंत्र्याच्या मनामध्ये. परमेश्वराच्या मनामध्ये वेटेज निर्माण करणारी जर भक्ती आपली असेल तर देव काय विसरतील? देव काय म्हणतात, मला तर सर्वच आवडतात, पण कोणाला मी आवडतो. देवाचं जे स्वरूप आहे ना ते ह्या दोन भक्ताला दिसतं. कोणाला? एक तर प्रेमी भक्ताला, दुसरं सगळे संपत्ती संपत्ती जीवाची फक्त परमेश्वर संपत्ती. अशा अवस्थेला पोचलेला जीव, त्याला परमेश्वराचं स्वरूप दिसतं. किंवा मला फक्त देव आवडतो. ज्याला मी आवडतो ना त्याच्यासाठी सर्व काही. तो आपण म्हणतो ना, तुमच्यासाठी काही पण वेळ आली का मग रिवर्स मारेल राहतो. तसं देवाने आपल्यासाठी ही जी वेबसाईट आहे ना ओपन करून टाकलेली, तुमच्यासाठी काही पण आता आपण त्या वेबसाईटमध्ये बसलो पाहिजे. एंट्रीच नाही आपल्याला अजून झालेली. का? तर आपण याच्यात अडकलेलो आहे, आलिंबनात अडकलेलो आहे. म्हणून यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर कर्मकांड, विधी, विकल्प यातून बाहेर पडावं लागेल. आपल्याला घर बांधायचं तरी आपण ज्योतिषशास्त्राकडे जातो, वास्तुशास्त्रवाल्याकडे जातो. दरवाजा कुठं असावा, किचन कुठं असावं, देवपूजा कुठं असावी, माझी बैठक कुठं असावी, बाथरूम कुठं असावं, पाण्याची टाकी पूर्वेला असावी, पश्चिमेला असावी, नैऋत्येला असावी, कुठं असावी. या वायफळ त्याच्यामध्ये जर आपण अडकलेलं असेल तर देव आपल्यापासून खूप लांब आहे. देवाच्या भरोशावर, देवाने दिलेल्या कृपेने, देवाने दिलेल्या सामर्थ्याने आपण घर बांधतोय ना. देवाला बोलवा. ज्या घरामध्ये देव आहे, ज्या घरामध्ये देवाचे तत्वसिद्धांत आहे, आचार विचार प्रणाली आहे, धर्म आहे, आणि त्या धर्मानुसार, त्या आचारानुसार, तत्त्वज्ञानानुसार आचरण करणारे लोक आहे, त्या घरामध्ये कोणता दोष होऊ शकतो का? आणि जर तो दोष नाही तर पारायण करायची गरज पडेल का तुम्हाला? तुम्ही म्हणता वर्षातून एकदा पारायण केलं पाहिजे. का? तर कोणी येऊन जातं, काय सांगावं, काय काही. ज्या घरात अगोदरच देव येऊन बसलेले, देवाने तुमचं घर पाळतं करून टाकेल. अहो, तुमच्या घराचा काय विषय घेऊन बसले? सारा महाराष्ट्र पाळतं करून टाकला देवाने. वाडोवाडी फिरले, पूर्ण महाराष्ट्र फिरले देव. ज्या ठिकाणी देवाचा चरण स्पर्श झाला त्या ठिकाणी कोणती शक्ती असू शकते काय? आणि राहील काय? सारा महाराष्ट्र देवाने पायाखाली घातला. आणि तिथं तुम्ही या खुलचट कल्पनांमध्ये अडकले, या आलिंबनामध्ये अडकलेले.
आश्रमाला कोळे, अजून ते काय उलटी केलेली बाहुली पण मी पाहिली 1-2 ठिकाणी. त्याच्यानंतर दत्तात्रय काय असतं यंत्र आहे, काहीतरी आहे दाई आश्रमांना. तुमची तुम्हाला गॅरंटी नाही, तुम्ही आम्हाला काय गॅरंटी द्याल? आम्हाला आमचा कॉन्फिडन्स असेल तर तुम्हाला आधार देऊ ना, आम्हीच निराधार आहे, आम्हीच अशा फालकळ गोष्टींवरती अवलंबून आहे. तुम्हाला काय आम्ही तत्वज्ञान सांगणार, तुम्हाला काय प्रेरणा देणार, तुम्हाला काय धर्म सांगणार? आपण कशा कशात अडकलेलो. गाडीत बसले तरी आपण त्या गाडीच्या पाया पडतो. ती जड आहे, तिला काय कळतंय? गाडीत बसलो तर रिवर्स नका मारू, थोडी पुढं घ्या, नाही तर मग आपण रिवर्सच जात जाऊ. ती जड आहे, तिला काय कळतंय? या खुळचट कटपणांमध्ये आपण बाहेर निघालं तरी बाबा पंचांगण पाहून जर जात असेल तर तो बाबा आहे का? पंचांगण पाहतो, टायमिंग कधी, उजवा पाय पाठी बाहेर टाकायचा. ज्यांना महावाक्याची पोथी घ्यायची ते पोथी सुद्धा कोणत्या मुहूर्तावरती चालू करावी त्याचे पंचांगण पाहणारे असेल तर ती महावाक्य काय आपल्या हृदयात घुसलं, काय आपल्याला कळेल? मुहूर्त मेळ, मुहूर्त शुभ अशुभ विकल्प सांगितलाय. त्या खुळचट कल्पनामध्ये अडकलेलं काय आपल्याला देव कळाला? कशाचा दैवराटीचे आपण परमेश्वराचे भक्त म्हणून घेण्याची तरी योग्यता आहे का आपली? ती नैतिकता आहे का आपल्यामध्ये? हे आलिंबनात आहे. आपण ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, नागबळी करा, इथीचाच विकल्प करा, 108 विडे, हा लयच गाजलेला प्राय. आता काहीतरी कार्यक्रम करावाच लागेल आपल्याला. 108 विडे, अजून काय, कुठं जाऊन नागबळी करायचं म्हणे? वडनेर भुजंग का? तर देवाने 2 नागांना खेळ म्हणून नागबळी तिथं करायचं. म्हणजे देवशी काय चुकी केली बाबा? याच्यासाठी मी तिथं गेलो होतो का? हे तुमच्यातलं वैरत्व संपवण्याचं काम परमेश्वराने केलेलं आहे तिथं. तुम्ही कोणाशी वैर करावं नाही. यदा कदाचित वैरत्व पत्करलं, वैरत्व पत्करून वैरत्व स्वीकारून तसेच मेले तर तुम्ही आशे व्हाल, हे देवाने सांगितलंय. आणि तुम्ही तिथं नागबळी करायला जातात. बरं, करणारा परमार्गाचा, करून घेणारा परमार्गाचा, आणि मानव संप्रदायाच्या नियमानुसार विधीनुसार नागबळी केल्या जाईल याची जाहिरात पण. मानव संप्रदायाचे नियम बदलणारे जर कोणी असेल तर तिथं मात्र विरोध करा, खंबीरपणे उभे राहा. मग बघा देव कसा अभिमान घेतो तुमचा. आलतू फालतू लोकांच्या पाठीमागे नाही उभं राहायचं ना. जो देवाचा आहे त्याच्या पाठीमागे. आपण तर कोणाच्या पाठीमागे उभं राहतो, कोणालाही म्हणतो देवाचं. या फासकळ गोष्टीतून बाहेर पडले, ही आलिंबन आहे. चिठ्ठी घालणारे खूप लोक दिसतात. आहे का आपल्याकडे चिठ्ठी? एखाद्याच्या गळ्यात आहे का चिठ्ठी? लपू नका, खरंच असेल तर सांगा. तुम्हाला प्रॅक्टिकल देतो. ती चिठ्ठीमध्ये काय असतं? काही नसतं. कागद असतो, शिक्का मारेला असतो, आणि 10 रुपयाची चिठ्ठी तुम्हाला विकलेली असते. ती चिठ्ठी बनवायला 50 पैसे लागत नाही. किती टक्के प्रॉफिट आहे विचार करा. असं सांगितलं तुम्हाला, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. कागद असतो, चामड्याचं ते असतं, काय चामड्याचं असतं का कशाचं असतं, एक दोरा, 50 पैसे. मी तर म्हणतो 25-30 पैशाला ती पडत असेल. किती टक्के प्रॉफिट झालं? काही लोक तेवढे बावळट आहे, गेल्यानंतर 10 चिठ्ठ्याशिवाय तो घेतच नाही. गाडीला चिठ्ठी, घराला चिठ्ठी, बैलाला चिठ्ठी, गाईला चिठ्ठी, म्हशीला चिठ्ठी, सगळीकडे चिठ्ठ्या दिसत. म्हणजे त्या देवाच्या वरती भरोसा ठेवण्यापेक्षा त्या चिठ्ठीवरती तुमचा जास्त भरोसा. काय देव कळाला? हे आलिंबन आपण लावून घेतलेलं आहे. अंगठ्या, खडे, मानवांच्या हातात अंगठ्यात नाही पाहिजे. ठीक आहे, लग्नाच्या वेळेस दिलं कोणी, ठीक आहे, तेवढ्यापुरतं एंगेजमेंट असेल किंवा काही कोणी प्रेझेंट दिलेले असेल,
अडीअडचणीला ती उपयोगी पडावं, एक शो म्हणून सहज. खडे सेफ्टी तू भाव ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये खडे वापरतात. खडे विकणारे आपल्याकडे आहे, ओरिजिनल खडा, त्या खड्यावरती भरोसा. जर माझ्यासमोर कोणी आलं ना साधू आणि त्यांच्या अंगठे असल्यानं ते असे बसतात, मला लगेच लक्षात येतं हा असा बसला याचा अर्थ त्याच्या हातात अंगठे आहे. हां, झाडं, आणि ते झाड काय करायचं? श्रीमंत होण्यासाठी झाड. हा 50-50 आणि 10-10 रुपयाची कशाला अभिलाषा, पूजेची अभिलाषा करतोय? साऱ्या आश्रमात झाडं लावून कोट्याधीश होय ना बाबा. झाडं तुम्हाला विकितोय श्रीमंत होण्यासाठी, आणि हा 10 रुपये कोणी माझी पूजा करेल याची अभिलाषा ठेवत असेल तर आपण मूर्ख आहे का? तो बाबा मूर्ख आहे, सांगा बरं. मग शोध झाड हे पहिल्यांदाच ऐकलं मी. हो, श्रीमंत असेल तर 10,000 रुपये, म्हणजे त्याला जास्त श्रीमंत व्हायचं. माणूस पाहून हां, हे झाडावाले साधूंची लिस्ट माझ्याकडे पाठवा. नाही पाठवा, समजावता आला तर समजावू. आणि हे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र. दुसरी गोष्ट, हे जर झाड घेतल्याबद्दल तुम्ही श्रीमंत असाल तर अजून ते टिकल, तुमची श्रीमंती टिकेल झाड जर घेतलं तर. नाही तर तुम्ही भिकारी व्हाल, आणि गरीब असेल तर तो वाढेल, असं ना. हे पहिल्यांदा ऐकलं मी. हां, हो का? विशिष्ट माणूस, त्याला गॅरंटी आहे का तो खरंच श्रीमंत होईल वा, किंवा 5,000 रुपये देईल आणि देऊ नाही, कोणाला सांगणार नाही. नाही, ज्यांनी घेतलं ना तो कोणाला सांगणारा नाही पाहिजे. त्याला सांगायचं जर तू सांगितलं तर या झाडाचं कार्य होणार नाही. नाही, कार्यच होणार, ते थांबून जाईल. मग सांभाळायचं नसतं असं. हां, फसल्यावरती माणूस सांगतो, आहे की नाही? म्हणजे झाड घ्यायचे, एक नाही 2-4 घ्यायचे घरामध्ये, मस्त झोपायचं दिवसभर. श्रीमंत होणार आहे, झाडच झाड. आणि ही मान भावांनी सांगावं, ही किती मोठी शोकांतिका आहे. त्या देवाला किती खंती वाटत असेल, किती उदास झाले असतील देव. आणि म्हणून ही नालायकी इथं होणार आहे, होईल, म्हणूनच देव महाराष्ट्र सोडून गेले. एकही कन्वेचा, एकही योग्यतेचा जीव नसावा आणि आपणही त्यात बसावं, म्हणून देव सोडून गेले. याचं दुःख करावं. तुम्ही काय झाडं वाटीत हिंडतात, काय ज्योतिषशास्त्र करतात, काय कर्मकांड करतात, काय विधी करतात. हां, ते त्यांना सांगता येत नाही ना, म्हणून ते म्हणतात का सांगा. बरं, तुमचे माझे कॉन्टॅक्ट कशातून आले? तुमचे आमचे कॉन्टॅक्ट कशातून आले? तुम्ही यूट्यूब बाबाला निमित्त मानलं पाहिजे. देवाने काय निमित्त मानिजे. विचार करा, तो यूट्यूब जो ॲप ज्यांनी बनवला आहे त्यालाही देवाचं काहीतरी गोमट भेटल की नाही? केली क्रिया वाय ना वचे. या यूट्यूबच्या माध्यमातून कितीतरी भगिनींनी उपदेश घेतलाय, अनुसरणाचे संकल्प सोडले. ज्या मागच्या वेळेस तुम्ही 12 लोकांनी अनुसरणाचे संकल्प सोडले ना, ते बघून कितीतरी लोकांनी मला फोन करून नंतर अनुसरणाचे संकल्प सोडले. यूट्यूब
तुम्ही आता घरामध्ये यूट्यूब बाबा की जय, यूट्यूब बाबा प्रसन्न, पोट दुखायलंय ना पण. पोट दुखायलंय. कोणते बाबा आले का म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं त्यानं यूट्यूब बाबा आहे? अरे, ही कोणती ती कोणती बाबा यूट्यूब बाबा सांगायला सुरुवात काय? हे आलिंबन आहे. एकच दोषाचं चिंतन करता करता त्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. अनंत दोष आपल्यामध्ये आहे. हे आलिंबन आपण कशा कशाचं जोखड लावलेलं आहे. मला एकदा फोन केला एका साधूंनी, ज्यावेळेस आपल्या सत्संगाचे परमेश्वर ह्या पदार्थाविषयी चिंतन चालू होतं. सकाळी 6 वाजताच मला त्यांनी फोन केला. दंडतो बुवाजी म्हणे. आता मी त्यावेळेस वासनिक दशेत होतो. म्हटलं 100% याला रात्री झोप आलेली नाही. म्हटलं बोला बाबाजी बोला, काय आमची आठवण काढली? आम्ही तर अजून काही बाबा झालो नाही. आणि जे महावाक्य सांगतात ते बाबाच झालेले असतात. म्हटलं आम्ही कुठं महावाक्य सांगितलं आणि तुम्ही आता परमेश्वरावरती बोलायला लागले. तर तुम्ही एखादा सत्संग ऐका, ते काही महावाक्य नाही आहे. परमेश्वराने परमेश्वर सांगितला आहे. परमेश्वराकडूनच कळेल, परमेश्वराकडूनच जाणवेल, परमेश्वराकडूनच बोध होईल आपण कोण आहोत. आणि मग तासभर चर्चा झाल्यानंतर त्याच्या मनातले गैरसमज दूर झाले. आणि मग त्यांनी मला काय सांगितलं की आपण एक मीटिंग घेऊ. कधी घ्या म्हटलं, कधीही बोलवा त्या मीटिंगला. जी चुकी आहे ती लगेच खिलाडी वृत्तीने मी मान्य करत. त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता की जे साधू संत नामधारक वासनिक या यूट्यूबवरती मोबाईलवरती व्हिडिओ टाकतात, तत्त्वज्ञान सांगतात, त्यांचीच मीटिंग घ्यायची होती. आणि योग्य की अयोग्य? म्हटलं लवकर घ्या, कारण माझ्याकडे हजारो प्रमाण आहे. यूट्यूबच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून या साधं नाही आहे. कसं वापरायचं, कसं ठेवा. बरं, मोबाईल नाही असा एकही साधू नाही आहे का? त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम नाही, मध्यम, कनिष्ठ. ज्यांच्याकडे मोबाईलच नाही ते कनिष्ठ नाही, उत्तम साधू. ज्यांच्याकडे मोबाईलच नाही ते उत्तम साधू. ज्यांच्याकडे फक्त इनकमिंग आउट गोईंग जास्त नाही, फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही, ते मध्यम. आणि ज्यांच्याकडे आपल्यासारखे माझ्यासारखे कनिष्ठ साधू. आपण कनिष्ठ साधूमध्ये बसतो. पण मोबाईल नाही असे शक्यतो दिसणारच नाही. आणि मग मोबाईल आहे, यूट्यूब पाहणारे आहे, फेसबुक पाहणारे साधू आहे, त्यात काही नाही आहे. सर्वच पाहणारे आहे. सब जग मुठ्ठी में, काय म्हणतात ते जिओची काय होतं ती नाही, तो सिम्बॉल होता ना, दुनिया करा मुठ्ठी में असं काहीतरी होतं ना. तसं साऱ्या मुठ्ठीत तुमचं आहे म्हटले. विकार आहे, विकल्प आहे, दोष आहे, आविधी आहे, सारं तेच आहे ना. आणि याच्यावरती परमेश्वराचा धर्म सांगायचा नाही, मात्र सारं पाहायचं, त्यातून सारं नासायचं. देवाने सांगितलंय धर्म नष्ट करणारा जीव आहे, परंतु विषयाला नष्ट करणारा जीव नाही आहे. यातून काय बघायचं पॉझिटिव्ह, त्यातून घ्यायचं काय, द्यायचं काय, हा विचार न करता ते मात्र नंतर एवढं पीक निर्माण झालं का एक आहे का ज्यांनी महावाक्य टाकलं आहे. असं कोणीच नाही आहे, कोणतंच नाही आहे का सारं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. महावाक्य आहे ते एक तुम्हाला दाखवतो. त्यांनी सूत्रपाठ, पारायण, 9 प्रकरणं टाकले, महावाक्याच्या पोथ्या टाकल्या, सारं टाकलं. असं काहीच नाही का या यूट्यूबमध्ये नाही आहे आता. परंतु ते ऐकून ऐकून लोक धर्मावरून गेले. परंतु माझा असा एकही अनुभव नाही आहे का तुमचं ऐकलं आणि मी धर्म सोडला. जे मळीनतो आहे ते उजळतेला आले, जे बिगर उपदेशी आहे ते उपदेशी झाले, अनुसरणाचे विडे ठेवले, काही अनुसरणाला गेले, अन्य लोकसुद्धा उपदेशी झाले. भक्ती अंदाजाने करू नये हा सत्संग हजारो लोकांनी, 1 लाखाच्या वरती लोकांनी ऐकला. त्यातले 2 माळकरी संप्रदायातल्या लोकांनी, कारण मी शेवटी त्या लोकांना कायच विचारलं, तुम्ही कोणाची भक्ती करता? ते म्हणे आम्ही XYZ देवतेची, म्हणजे ज्ञानेश्वर स्वामींची भक्ती करतो. ज्ञानेश्वर स्वामी कोणाची भक्ती करतात? शंकराची. मग तुम्ही शंकराची भक्ती सोडून ज्ञानेश्वर स्वामींची का भक्ती करताय म्हटलं.
हा प्रश्न मी विचारला त्या दोन माळकरी संप्रदायाच्या कीर्तनकार, म्हणजे त्या कीर्तनाच्या बरोबर जे राहतात ना सपोर्टिंगला, तो म्हणे मी 4 वेळा तो सत्संग ऐकला आणि मला खटाकला. मी आत्तापर्यंत काय करत आलो, दरीला आला, तासभर चर्चा केली, मनात सारं निघालं आणि म्हटलं हा माळकरी संप्रदायाचा आहे. 15 वर्ष त्याच्यात गेलेले. मला जाधववाडीला जायचंच होतं योगायोगाने. म्हटलं तुमच्यासाठी ना एक खूप महान मोठे गुरु आहे म्हटलं आपल्या धर्मातले. त्याला उपाधी म्हण आकर्षण. गाडीत टाकलं, त्यांना बाबांकडे नेलं. म्हटलं बाबा अशी अशी हिस्ट्री यांची, त्यांना उपदेश देऊन टाका. उपदेश घेतला. मार्गात 8 दिवस राहिला. तो आडगावचाच आहे, त्याचं नाव सांगतो. जर असं जर यातून होत असेल तर मग आपण ओष्ठ जोडतोय का गोमठं जोडतोय? पॉझिटिव्हली, एकही निगेटिव्ह नाही माझ्याकडे. कितीतरी मुलं मुली आहे, बाबा तुमचाच उपदेश घ्यायचा. म्हटलं उपदेश कोणाचा घ्यायचा असतो आणि कोणत्या बाबांकडून घ्यायचा असतो? कारण तो उपदेश आहे परमेश्वराचा, नाम आहे परमेश्वराचे. माझ्याकडून असा हट्ट काही नाही, कुठेही घ्या, कोणाकडून घ्या, जवळचे एखादे असेल तर जा. पण काही नाही तर मग मी मोबाईलवरती बी उपदेश दिला. जर मोबाईलवरती तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ पाहू शकतात, मोबाईलवरती उपदेश देऊ शकत नाही का आम्ही? ऑनलाईन पंक्ती घेऊ शकतात, ऑनलाईन आम्ही काही तत्त्वज्ञान सांगू शकत नाही का? ऑनलाईन पूजाही घेऊ शकतात, फोनपे. तिथूनच म्हणा बाबा पूजा स्वीकारा, द्रव्यदान स्वीकारा, फोनपे करा. मग तो मोबाईल आम्ही डोक्याला लावून घेतो. कशात आपण अडकलो आहे, आपण कशात अडकवलं आहे आपल्याला. यातून बाहेर पडा तर देव दिसेल, देव कळेल, देव समजेल. आलिंबन हे खूप मोठा विषय आहे, त्यावरती भरपूर विस्तृत चर्चा आपली केली. आणि त्याच्या पुढचाही अत्यंत महत्त्वाचा दोष आहे, तो आपण दुपारी बघणारच आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.